नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. यामध्ये आपण आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की फॉरेक्स मार्केटच्या रिगार्डिंग आपण जे पण डेव्हलपमेंट्स असतील, ज्या पण स्ट्रॅटेजी असतील, जे पण स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स असतील, या सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन करत आलेलो आहोत. आपण टोटल आतापर्यंत 3 स्ट्रॅटेजीच्या वरती मेजर रिझल्ट्स आपण डिस्कस करत आलेलो आहोत. त्यामधली सगळ्यात प्रायमरी आपली स्ट्रॅटेजी होती ती इंटरनल लिक्विडिटीची स्ट्रॅटेजी, ज्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला आत्तापर्यंत एप्रिल महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक दिवसाचा प्रत्येक ट्रेड आपण यामध्ये डिस्कस करत आलेलो आहोत. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. एप्रिल महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण नॉनस्टॉप यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे. याच बरोबरीने अजून 2 स्ट्रॅटेजी ज्या आहेत तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे लिंकसुद्धा भेटून जातील. त्यासुद्धा स्ट्रॅटेजी आपल्याला याच्याच बरोबरीनं किती चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देतात हे तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. ओके, सो आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय झालंय, कसं आपण ही स्ट्रॅटेजी पुढं मार्गक्रमण करत घेऊन जाणार आहे, किंवा यामध्ये लॉस व्हायला लागलाय, प्रॉफिट व्हायला लागलाय, काही चेंजेस करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत करत ही स्ट्रॅटेजी आपण घेऊन पुढे जात चाललेलो आहोत. सो टाईम वेस्ट न करता आपण सुरू करूया. 1 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीनं आपण प्रॉफिटमध्ये जाणार आहोत की लॉसमध्ये जाणार आहोत हे सगळं बघायला. सो बेसिकली झूम करून दाखवल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथं कळते की लिक्विडिटी स्वीप झालेली नाही आहे. लिक्विडिटी स्वीप म्हणजे काय, हे सगळे कन्सेप्ट ऑलरेडी खूप वेळेला आपण मागच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करत आलेलो आहे. ओके, बाईंगचा आय डोंट थिंक सो या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही चान्स मिळेल, कारण इकडून मार्केट एकसारखं वरती गेलेलं होतं. सो आपल्याला 1 सप्टेंबरला ट्रेडच भेटलेला नव्हता. सो सिम्पली नो ट्रेड. ओके, जाऊ आपण 2 सप्टेंबरला काय झालं एकदा चेक करू. सेलिंगचा सीन चेक करू आपण. डायरेक्ट क्लोजिंग आहे, काही संबंध नाही आहे ट्रेड घ्यायचा. सेटअप झाल्याशिवाय आपण ट्रेड घेत नाही. या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. स्टॉप लॉस आपला हिट झाला आहे का एकदा चेक करू. या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत आरामात आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ओके, नॉर्मल स्टॉप लॉस आपला 47 पिपचा होता, म्हणजे मी 50 पिप कन्सिडर करतोय आणि +10, कारण 10 पिप आपण बफर लावून घेतोय, त्याच्यामुळं या ठिकाणी 60 पिपच्या आसपास एसएल हिट झालेला मी कन्सिडर करतोय. ओके, 60 पिप्स एसएल हिट. ओके, या ठिकाणी सेटअप झालेला नव्हता. सो जाऊ आपण 3 सप्टेंबरला. झोनचा आपल्या हा हाय होता, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली होती. लिक्विडिटी स्वीप करून आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. नॉर्मल स्टॉप लॉस 16 पिपचा होता, मी 20 पिप कन्सिडर करतो आणि +10 म्हणजे 30 पिपच्या आसपास या ठिकाणी एसएल कन्सिडर करतो. बाईंगचा काय सीन आहे एकदा चेक करूया. हा लो होता, या ठिकाणी स्वीप झालाय का एकदा चेक करू. नाही, लो हा होता, याच्या खाली होता आणि तो स्वीप सुद्धा झालेला नाहीये. सो एकच ट्रेड होता ज्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. ओके, जाऊ आपण 4 सप्टेंबरला. या ठिकाणी हा हाय होता, हाय पुढे जाऊन डायरेक्ट क्लोजिंग आहे. सो नो चान्स. बाईंगचा सुद्धा काहीही चान्स नाही आहे, कारण पुढे जाऊन मार्केट या लेवलला पुन्हा आलेलं नाही आहे. ओके, सो 4 सप्टेंबरला सुद्धा नो ट्रेड. 5 सप्टेंबरला आपण चेक करू. या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली होती. आणि लिक्विडिटी स्वीप होऊन आपल्याला आपलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. काय हो, 50 पिप नाही तर 100 पिपचं सुद्धा या ठिकाणी टार्गेट डन झालेलं आपल्याला बघायला भेटतं. सो 100 पिप्स. ज्या वेळेला ह्या सगळ्या झोन्सच्या लोला अजून मार्केट आलेलं नाही आहे, ज्या वेळेला डाऊन ट्रेंडमध्ये येईल त्या वेळेला याचे पुन्हा रिझल्ट्स बेटर होत जातील. बट आपल्याकडे आता तो डेटा नाही आहे. सो आता आपल्याकडं जे आपल्यासमोर जे आहे त्याच्या बेसिसवरती आपण याचं ॲनालिसिस करायला लागलो. ओके, टोटल ट्रेड्स तुम्ही तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्या प्रत्येक जे लो पेंडिंग आहेत ते नक्की मार्क करून ठेवा. टोटल आपल्याला 3 ट्रेड्स भेटले. टीपी डन, फक्त एक एसएल हिट,
किती आहेत? 2 आहेत. ऑल ओव्हर प्रॉफिट आहे काय आपल्याला एकदा चेक करूया. 100मधून हे 60 आणि 30 90, फक्त 10 पिपच्या आसपास आपण प्रॉफिटमध्ये राहतो. सो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण फक्त 10 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात नेमका आपण हा प्रॉफिट कसा घेऊन जातो ह्या गोष्टी आपण पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. येणारे व्हिडिओ नक्की मिस करू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.